नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला बटाट्याची चटणी करायची आहे. तर हे बघा, हे आलू बटाटे उकडून घेतलेले आहे आणि याला बारीक केलेलं आहे. त्यासाठी कांदा आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे. तर चला कढई गरम करायला ठेवते. कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे, तर मी त्यामध्ये तेल टाकते. हे बघा, तेल गरम झालेले, त्यामध्ये मी थोडे जिरे टाकते. हे बघा, जिरे लाल झालेले आहे, तर त्यामध्ये मी कांदा टाकते. बघा, कांदा चांगला लाल होऊ द्यायचा. लाल होईपर्यंत याला सारखं हलवत राहायचं, नाहीतर मग कांदा काळा झाला की तो करपल्यावर वास येतो बटाट्याच्या चटणीचा. त्यामुळे असं त्याला चांगलं हलवत राहायचं. बघा, आपला कांदा लाल झालेला आहे, तर त्यामध्ये मी हळद घालते 2 चमचे. त्यामध्ये कोथिंबीर टाकते थोडी. त्यामध्ये बटाट्याची चटणी टाकते. बटाटे उकडून घेतलेले, याला बारीक चुरा करून घेतलेला आहे आणि आता ते याच्यामध्ये टाकते.
बटाटे चांगले उकडू द्यायला लागत नाहीतर कच्चे असले ना जरा कच्चर कच्चर फोडी लागत ना, तर त्याच्यामध्ये चांगले उकडू द्यायचे आणि सोलून घ्यायचे आणि त्याला असं मऊ करून घ्यायचं. हे बघा मी याच्यात मीठ घालते चवीनुसार आणि याच्यामध्ये मिरची पावडर टाकते. हे बघा आणि पावडर एक खलबत्त्यात ठेचलेली. याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि मिरची पावडर आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तर हे बघा याला चांगलं मिश्रण करून घ्यायचं. हे बघा याचं आता चांगलं मिश्रण करून घेतलेलं आहे. काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलेलं आहे. यामध्ये थोडं तेल घालतो. बघा आता आपली चटणी झालेली आहे. तर तुम्ही अशीच करून बघा मैत्रिणींनो. एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे. तुम्ही तर करा, नसली गेली तर करून बघा आणि खा. कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी चटणी कशी झालेली आहे तुम्ही कमेंट करून सांगा. हे बघा हे अशा पद्धतीने मी चटणी केलेली आहे बटाट्याची. याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकते बरं. हे बघा अशी झालेली माझी चटणी. हे बघा तुम्हाला कशी वाटली काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.